जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल एस क्रिएशनच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आपण तुमच्या डिमांडवरती बनवलेला आहे। तर बरेच जण मला जे आहे ते इंस्टाग्रामला मेसेज करत होते किंवा व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज करत होते की आपल्या चॅनलवरती जे आहे ते PhD वरती व्हिडिओ जास्त वाढलेले आहेत आणि PhD जे आहे ते तू फक्त प्रोव्हाइड करत आहेस। तर याच्यावरती मोबाईल एडिटिंगसाठी काय सोल्युशन आहे का? तर त्याच्यावरती सोल्युशन नक्की आण। तर भावांनो, तुमचा भाऊ त्यासाठीच बसलेला आहे इथं। सोल्युशन मी असंही काढलेलं आहे की एक ॲप्लिकेशन आहे, बरेच जणांना आपल्यापैकी माहिती असतील ते ॲप्लिकेशन। तर फोटोपिया नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, तर ते आपण तुम्हाला आज देणार आहे आणि त्याच्यामध्ये लाईव्ह तुम्हाला जे आहे ते PhD ओपन करून दाखवणार आहे। म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे ते PhD एडिट होणार आहे अशा टाईपचे। ओके, तर ते आपण पुढे जाऊन बघणार आहेत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती। तर अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोर बेल आयकॉन प्रेस करा, कारण की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते मिळून जाईल। ओके, अजूनही जर लाईक केलं नसेल तर लाईक देखील करून घ्या, कारण की तुमचा एक लाईक जो आहे तो आम्हाला खूप मोटिवेट करणारा असतो। तर बघू शकता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि मी तर फोटोपिया ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घेत आहे। ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी त्याची ट्रिक सांगतो की पहिल्यांदा क्रोमवरती कसं ओपन करायचं फोटोपिया। जर तुम्हाला ॲप्लिकेशन घ्यायची गरज म्हणजे नसेल, कारण की प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन नाही आहे, आपण टेलिग्रामवरती तुम्हाला प्रोव्हाइड केले विथ गुगल ड्राईव्हची सुद्धा लिंक तुम्हाला दिलेली आहे। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा क्रोम ब्राउझरवरती जाऊन बघूया की कशा टाईपमध्ये जे आहे ते हे वर्क करते। ओके, तर मी क्रोम ओपन करून घेतलं आहे। इथं सर्च केलं जे आहे ते फोटोपिया। ओके, फोटोपिया सर्च केल्यानंतर पहिल्याच नंबरला तुम्हाला एक लिंक भेटेल, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। डायरेक्ट जे आहे ते ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन होऊन जाईल, म्हणजे क्रोमवरती तुमच्या ओपन होईल। आता मी ॲप डाउनलोड केलं त्यामुळे ते ॲपमध्ये डायरेक्ट ओपन होतं आहे। तर इथं काय करायचं, आपल्याला फाईलवरती क्लिक करून घ्यायचं आहे। सेम ॲज भावनं 99.99% जे आहे ते फोटोशॉपच आहे मोबाईलमधलं। फाईलवरती जायचं आहे, ओपनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। ओपनवरती क्लिक केल्यानंतर मीडिया पिकर याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जी काय PhD असेल तर ती ओपन करून घ्यायची अशा टाईपची। ओके, थोडीशी लोडिंग घेईल आणि जे आहे ते PhD जे आहे ते आपली ओपन होऊन जाईल। बघू शकता इथं सेम ॲज भावनोवरचा फाईल एडिट, इमेज लेअर, स्टाईल, फिल्टर, न्यू व्ह्यू हे सगळे जे आहेत ते ऑप्शन फोटोशॉपला सेम ॲज आहेत। इथं काय करायचं, आपल्याला याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे, सगळे सेटिंग्स वगैरे करून घ्यायचे आहेत। वरती नाव तुम्हाला दिसतं आहे, इथं लेअर पॅनल आहे। लेअर पॅनलवरती जे सेम ॲज भावनो जसं फोटोशॉपमध्ये दिसतं आहे तसंच सेम इथं दिसतं आहे इफेक्ट। समजा आपल्याला फोटो हाईड करायचा तर हाईड करून इथं तुम्ही बघू शकता फोटो हाईड होतोय। भावनो ही PhD आहे, असं काय नाही की तुम्हाला मी फसवतोय, ही PhD आहे। आणि भावनो ह्यात PhD कुठल्या ओपन होत आहेत तर लार्ज होत नाहीत ओपन, कारण की शेवटी तो मोबाईल आहे। ओके, आणि तुम्ही जास्त इफेक्ट जर लावले असतील तर तो ओपन होणार नाही। जसं की तुम्हाला मी दाखवतो करून फाईल ओपन। मी एक आता 9000 सबस्क्रायबरची पोस्ट तयार केली होती, त्याला बऱ्याच प्रमाणात इफेक्ट आहेत। बघू शकता इथं 198 MB PhD आहे। तर ते आपण ओपन करून बघूया होते आहे का इफेक्ट, म्हणजे इफेक्ट दिसत आहेत का त्याच्यावरचे। ओके, लोडिंग होतं आहे। मी देखील वाहून हे ॲप्लिकेशन पहिल्यांदाच यूज करतो आहे, थोडंफार रिसर्च केलं होतं या ॲप्लिकेशनबद्दल, त्याच्यानंतर हे जे ते ॲप्लिकेशन आपल्याला भेटलेलं आहे। बघू शकता हेवी PhD मधले जे आहे ते दिसत नाही, फक्त तुम्हाला व्यवस्थित दिसेल जे काय आपण वेडिंगचा आपण टाकतोय आता व्हिडिओ, तर ते तुम्हाला एडिटेबल होतील अशा टाईपच्या PhD आपण दिलेल्या आहेत आणि त्या यामध्ये तुम्ही एडिट करा फोटोशॉपच्या। ओके, इथं सेव्हवरती क्लिक केल्यानंतर JPG तुम्ही करू शकता किंवा PNG देखील करू शकता। ओके, फाईलवरती क्लिक केलं, एक्सपोर्ट ॲजवरती केलं, JPG वरती केलं क्लिक। ओके, इथं तुम्हाला नाव विचारेल, रेझोल्युशन विचारेल, सेव्हवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या इथे सेव्ह होऊन जाईल JPG अशा टाईपची। ओके, इथं बघू शकता। तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती आपल्या फ्रीमध्ये मिळून जाईल, टेलिग्रामला लगेच जॉईन व्हा। तर भावून तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर अजून एक लाईक केलं नसेल प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलवर आज आणि 50 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।